कर्तव्य भवनात विकसित भारताच्या उभारणीला दिशा देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. कर्तव्य भवनाच्या राष्ट्रार्पणानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. कोट्यवधी देशबांधवांची स्वप्न साकार करण्याचं स्थान म्हणजे कर्तव्य भवन. भारताच्या कर्मप्रधान मूलभावनेतून कर्तव्य पथाची उभारणी. पंतप्रधान. रशियाकडून भारत करत असलेल्या तेलाच्या आयातीचं कारण सांगत अमेरिकेचा भारतावर आणखी 25% आयात शुल्क लादण्याचा निर्णय. अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक, अयोग्य आणि अवास्तव असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया. राष्ट्रहित जपण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची ग्वाही. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मतदार फेरतपासणीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर संसदेत चर्चा करणं नियमांचा भंग ठरेल असं सांगत किरेन रिजिजू यांचं विरोधकांना सहकार्याचं आवाहन. भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात रेपो दर 5.5% ठेवला कायम. महागाई दर 3.1 राहण्याचा आणि अर्थव्यवस्थेत तेजीचा अंदाज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा रालोआला संपूर्ण पाठिंबा केला जाहीर. महसूल विभागाच्या जलद भू सर्वेक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 1,732 कोटी रुपयांचा निधी मंजूर. राज्यातल्या 5 ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची केली नियुक्ती. आणि उत्तर काशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू. 190 जणांची सुटका. महाराष्ट्रातले 51 पर्यटक सुरक्षित.